कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या 3 नगरपालिका आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत या ठिकाणी कुरुंदवाडचा राजकीय पक्षांना बाजूला ठेवून स्थानिक आघाड्यांना अधिक पसंती देण्यात आली आहे. तिन्ही नगरपालिकेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडी, महाविकास आघाडीकडून शिवशाहू यादव पॅनेल, शिरोळ तालुका विकास आघाडी आणि ताराराणी आघाडी भाजप युती यांच्यात लढत होत असल्याचं चित्र आहे. कुरुंदवाड पालिकेत काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या स्नुषा योगिनी विजय पाटील, ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे आणि भाजपकडून समीरा महेश जोशी यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत आहे. या ठिकाणी 3 पॅनल असले तरी दुरंगी लढत होण्याचीच अधिक शक्यता आहे. शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवशाहू यादव पॅनलमधून योगिता सतीश कांबळे, राजर्षी शाहू विकास आघाडीच्या श्वेता दादासो काळे आणि ताराराणी आघाडी भाजप युतीकडून आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका अरविंद माने यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणीही स्थानिक आघाडी असून तिरंगी लढतीचं चित्र निश्चित आहे. राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीत राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे सुदर्शन कदम उभे आहेत. या ठिकाणी दुरंगी लढत होईल. अशा लढती होत असताना पुलाखालून बरंचसं पाणी गेलंय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं या निवडणुकीत महाविकास आघाडीला रामराम करत थेट राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिलाय. शिरोळमध्येही अनपेक्षित बदल झाले आहेत. या ठिकाणी काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांच्या कारखान्यातील जनसंपर्क अधिकारी दादा काळे यांना फोडून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्वेता दादा काळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांचाही पाठिंबा यड्रावकरांना मिळालाय. तर भाजप नेते अरविंद माने यांच्या पत्नी ताराराणी आघाडीकडून उभ्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांना राजकारणातील कोलांटी उड्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. एस न्यूजसाठी शिरोळहून सतीश पाटील.